पीक विमाधारक शेतकरी कृती समिती अमरावतीने विभागीय सहसंचालक कृषी यांना निवेदन दिलं। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याचा लाभ मिळावा, उडीद उत्पादक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी, मुजोर पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कृती समितीची आहे। या संदर्भात त्यांनी निवेदन दिलं, चर्चा केली, आपली मागणी मांडली। पीक विमाधारक शेतकरी कृती समितीनं कृषी विभागीय सहसंचालकांना निवेदन दिलं, आपली व्यथा मांडली। प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू झाली। या योजनेला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला। खरीप पिकामध्ये कापूस, तूर, सोयाबीन आणि मूग या पिकाचा शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरला, परंतु उडीद या पिकाचा हप्ता अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी 5 तालुक्यातील शेतकऱ्यांनीच भरला। अतिपावसामुळे सोयाबीन, तूर, मूग या पिकाच्या पेरण्या दडपल्या किंवा विरळ झाल्या। उडदाचे पीक शेतामध्ये सडून गेले। अतिवृष्टीमुळे उभी पिके खरडून गेली। कापसावर लाल्या रोग आला, पण विमा कंपनी, कृषी व महसूल विभाग यांनी नुकसान व आपदग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांना या पीक विमा योजनेचा लाभ मिळेल किंवा नाही अशी संभ्रमावस्था शेतकऱ्यांमध्ये आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा ढिंडोरा गावभर आणि शेतकऱ्याच्या हाती धतुरा अशी अवस्था झाली आहे। म्हणजे जून महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमाला मोठा ज्या जिल्ह्यामध्ये प्रतिसाद दिला प्रचंड प्रमाणात, तर जूनमध्ये सर्व शेतकऱ्यांनी पीक विम्याचे हप्ते भरले वेगळ्या पिकाचे, आणि जून महिन्यानंतर पेरणी झाल्यानंतर लोकांच्या सोयाबीन अति पाण्यामुळे, अति पावसामुळे, काही चुकीच्या बियाणामुळे लोकांचे काही पेरण्या दडपल्या। नंतर नाही काय अति पावसामुळे तुरी जळून गेल्या, काही लोक तीनदा तुरी पेराव्या लागल्या, सोयाबीनची पेरणी विरळ झाली। काही शेतकऱ्यांच्या अति पावसामुळे नदी नाल्या काठच्या पिकं अशी खरडून गेली। नंतर उडदाचं पीक, हातचं जे हुकमी पीक होतं, ज्याला या वर्षी सर्वात जास्त चांगला भाव आहे, उडदाचं पीक पूर्णपणे शेतकऱ्यांचं सडून गेलं। संत्र्याची ऑगस्ट महिन्यामध्ये अति पावसामुळे पूर्ण गळण झाली। कापसावर लाल्या रोग आला। आता ज्या शेतकऱ्यांनी ज्या क्रॉपचं पीक विमा हप्ता भरला, त्या शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा हक्काचा मिळाला पाहिजे, ही मागणीसाठी आम्ही इथे आलो आहे। पीक विमा कंपनीचं सर्वेक्षण नाही, पंचनामा नाही, कोणी बोलायलाही तयार नाही। विमा कंपनीचे तालुकास्तरीय एजंट शेतकऱ्यांचे फोन उचलायला तयार नाहीत। संबंधित विभागांचा उंटावरून शेळी हाकलण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप पीक विमाधारक शेतकरी कृती समितीनं केला आहे। तेव्हा विविध पिकांचा काढलेल्या विम्याचा लाभ मिळावा, उडीद उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, मुजोर पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी पीक विमाधारक शेतकऱ्यांनी केली आहे। लक्षात घेतलं पाहिजे, या संबंधित कृषी विभाग, महसूल विभाग आणि पीक विमा कंपनी ह्या तिघांनी अक्षरशः शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलाय। महसूल विभागाकडे जर शेतकरी गेले तर आम्हाला काही माहीतच नाही, कृषी अधिकाऱ्याकडे गेलं ते म्हणजे शेतकऱ्याच्या तक्रारी नाही, पीक विमा कंपनीकडे फोन करायला शेतकरी गेले तर आम्ही हजारो शेतकऱ्यांचा फोन उचलायला ठेका घेतला काय, अशा मगरूर भाषेमध्ये शेतकऱ्यांचे या लोकांनी हाल केलेले आहे। त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत सापडलेला आहे। तर आम्ही साले हक्काचा पीक विमा भरला आणि साला आम्हाला फिरावं लागून राहिलं, आम्हाला भेटेल की नाही, कारण यावर्षी शेतकऱ्यांची अवस्था जरी पाऊस जरी चांगला असेल पण शेतकऱ्याच्या खिशात यावर्षी पैसे नाही। कारण तुम्हाला माहिती आहे, सोयाबीन एकरी 10 क्विंटल पिकलं असेल पण भाव 2600 रुपये असल्यामुळे शेतकऱ्यांना जो खर्च आहे तो जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच पैसा नाहीये, अशा अवस्थेत सापडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटते की आपण जो आपल्या हक्काचा पीक विमा भरलावा, त्या हक्काचे आपण नुकसान झालं आहे, तर त्यामुळे आम्हाला ते पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे, ही मागणी आहे।